नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. कालच अनुचा बड्डे झाला, तुम्हाला माहितीच आहे. तर गावावरून माझ्या सासूबाई, नंदुबाई, अजून नंदुबाईचे घरचे वगैरे सगळे आले होते. सगळे तुम्हाला पुढे मी कोण कोण आहे ते इंट्रोडक्शन करून घेते. माझे वडील पण आले होते, पण माझ्या वडिलांना घेऊन रायगडला जायचं आहे उद्याच्या दिवशी. आज चला म्हणलं ह्यांना घेऊन आपण जाऊया बीचला. आमच्यापासून ना जवळजवळच बीच आहे, अलिबाग, दिव्यागार, मुरुड. तर चला म्हणलं आता सगळ्यांना घेऊन जाऊया. तर फायनली माझ्या सासरच्या माणसांसोबत मी चालली आहे बीचला. आज सगळ्या बीचचा व्लॉग आहे. उभा आडवा थोडं मिक्स आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि तुम्हाला माझ्या सासरकडचे लोक सगळे दाखवते. आमच्या आईने, सासूबाईंनी पहिल्यांदाच ड्रेस घातला होता, ते पण तुम्हाला मी दाखवते. ते ह्या माझ्या नंदुबाई आहेत. आणि तुम्ही जर माझे डेली व्लॉग पाहत असताल तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही मागच्या 2 आठवड्यापूर्वी आलो होतो इथे, दुसऱ्या बीचला गेलो होतो. तर इथे आता पहिल्यांदा आलो आहे. म्हणजे एका महिन्यात अनुचं 2 समुद्री प्रवास झाले आहे. तर दुसऱ्यांदा अनु इथे आली आहे. तर अनुला समुद्र हा खूपच आवडायला लागला आहे एवढ्यात, त्यामुळे ती खूप जास्त एन्जॉय करते प्रत्येक गोष्ट. तिला समुद्राच्या पाण्यापेक्षा तिला माती खूप जास्त आवडती, कारण इथरची रेतीमध्ये हात घातले की लगेच ती खाली जाते ना, त्यामुळे. तर इथे आता छान असं आम्ही एन्जॉय करत आहोत. खूप एन्जॉय केला. माझे मिस्टर नव्हते आले कारण जागा नव्हती गाडीमध्ये, एकच 4 व्हीलर होती, त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे बसले तेवढे आम्ही आणले. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अनुच्या एन्जॉय पुढं काहीच नाही. यावेळेस मी काही जास्त एन्जॉय केलं नाही, फक्त अनुने खूप एन्जॉय केलं. थोड्या वेळानंतर मी मोबाईल ठेवून दिला आणि तिकडं मस्तपैकी, मागच्या वेळेस मी ना समुद्राच्या आतमध्येपर्यंत गेले नव्हते, पण यावेळेस मी ना पूर्ण म्हणजे अर्ध्या समुद्रापर्यंत गेले होते. खूप म्हणजे माझं तोंडापर्यंत पाणी येत होतं, तिथपर्यंत गेले होते. पण मला पोहा येतं, त्यामुळे काही एवढं हे नाही. तर ह्या आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई, तर यांनी पहिल्यांदाच ड्रेस घातला होता. छान दिसतो, पण आता कसं त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत खूप दिवसानंतर घातला, त्यामुळे मग त्या थोड्याशा लाजत होत्या. तर इथे ना 1 पीस घातला होता. हा 1 पीस ना मी शोरूम मागवलाय. खूप सुंदर क्वालिटी आहे, 1 नंबर आहे. जर का तुम्हाला घ्यायचं असं नक्की लिंक मागा माझ्याकडून, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते लिंक. तर ह्या माझ्या ननंदबाई आहेत. तर अशा प्रकारचा व्हिडिओ मला काढायचा होता, पण खूप ट्राय केल्याच्या नंतर एक कुठेतरी चांगला निघाला. कारण ते मी मागे जात होती, ते समुद्राचे लाटा समोर येत होत्या, तर कसं हे होत होतं. तर ना इथे छान असे थोडेफार माझे व्हिडिओज काढले, बाकी सगळ्यांचे मी थोडे काढले होते, कारण माझी जोडी आली नव्हती, त्यामुळे मग बाकीच्यांच्या जोड्या होत्या, मग त्यांच्या जोड्यांचेच कपलचे छान असे व्हिडिओज काढले मी. 1 नंबर आले. आणि माझा आयफोन आहे, त्यामुळे मग काय सवालच नाही फोटोंचा. खूप सुंदर सगळ्यांचे फोटोज काढले. तर हे माझे नंदावे आहेत, खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात हे. आणि अशी लोक पाहिजे खरंच, कारण आयुष्य एकदाच आहे, एन्जॉय केले पाहिजे प्रत्येक गोष्ट. त्यांना खूप म्हणजे खूप असं नाद आहे एन्जॉय करायचा. आणि कॉमेडी पण खूप जास्त करतात. म्हणजे आम्ही इथून तिथून गाडीमध्ये हसत होतो. तर थोडासा फ्लॉप होत होता आम्हाला. ताईंना हर्टमध्ये काहीतरी नाव काढायचं होतं, पण ते पाणी येत होतं, त्यामुळे आम्ही थोडंसं इकडं गेलो तर काय, इकडं पण अजिबात पाणी येत नव्हतं. मग ते थोडंसं हे होत होतं. मागे माझ्या सासूबाई उभ्या आहेत, अनुला लक्ष देत होते. त्या जास्त काय समुद्रामध्ये आले नाही, त्या फक्त अनुला लक्ष देत होत्या. बरं झालं म्हणलं अनुसाठी तरी ॲटलिस्ट त्या, नाही का, म्हणजे मला एन्जॉय करायला भेटलं नाही. तर अनुमुळे जास्त काही एन्जॉय करता येत नाही, पण ती काही अजिबात त्रास देत नाही, थोडा पण त्रास देत नाही ती. मग मी पण छान असं नाव काढलं, विशाल, आणि ज्ञानेश्वरीचा D इनिशियल काढले. आता यामध्ये मी थोडं पण एडिट केलं नाही आहे, फक्त मी तुम्हाला दाखवते की आम्ही असं एन्जॉय केलं. आणि त्यामध्ये उभे सगळे व्हिडिओ झाले आहेत, तर त्यामुळे प्लीज समजून घ्या. तर आता माझा बड्डे येईन, त्यामुळे 23 नंतर पाणी नीती पुसणार, मग 24 येणार. हा वाला व्हिडिओ मला काढायचा होता, पण काय सक्सेसच नाही झाला, कारण पाणीच येत नव्हतं. आणि जिथं पाणी येतं आहे तिथं व्हिडिओ नीट, म्हणजे ते अक्षर नीट लिहिलं जात नव्हतं. तर अनुला म्हणलं, अगं चल बाई एकतरी व्हिडिओ काढ माझ्यासोबत, पण नाही, तिला अजिबात काढायचं नव्हतं, तिला फक्त पडायचं होतं. अजिबात तिने माझ्यासोबत एक पण व्हिडिओ काढले नाही. चला म्हणलं आता आपले थोडेसे काढूया. आता हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला छान असे म्युझिकसोबत पाहायला मिळतील, त्यासाठी स्टे ट्यून. थोडंसं पळत गेले आणि पळत आले, थोडंसं नाही एन्जॉय करणारे मुवमेंट पाहिजे. तर दिव्यागारचं बीच आहे, मागच्या वेळेस दापोलीला गेलो होतो. खूप जवळ आहेत, म्हणजे आम्ही जेव्हापासून कोकणात आलो आहे ना, तेव्हापासून म्हणजे दुसऱ्यांदाच आम्ही बीचला गेलो नाही. तर तिकडून इतक्या लांबून शिरूरवरून आम्ही येत होतो इकडे, पण आता कोकणात आल्यापासून आम्ही पहिल्यांदाच आलो आहेत. खूप जवळ असून आपलं जाणं होत नाही, असंच असतं ना. आणि रायगड तर आम्हाला फक्त 20 किलोमीटरच आहे आमच्या घरापासून, तरी पण जाणं होत नाही. पण आता मी ट्राय करणार की नाही का, प्रत्येक महिन्याला तर नाही होणार पॉसिबल, पण प्रत्येक 2-3 महिन्याला रायगडला जायचं. तर अनु ना खूप एन्जॉय करत होती, माती खेळत, काहीतरी विहीर बनवली होती म्हणे, काय. नंतर आतमध्ये चाललं आहे मी आता, थोडेसे व्हिडिओज काढायचे त्यांचे. नंतर मोबाईल ठेवून मग एन्जॉय करणार मी, कारण मोबाईल असल्यावर एन्जॉय
एक्साइटमेंट नसते. तर आमचे भाऊ आहेत ना, म्हणजे नंदुबाईचे मिस्टर, ते खूप एन्जॉय करत होते. लाईट आली की ताईनं सोडून देत होते. म्हणजे इतकं हसलो आम्ही की मापाच्या बाहेर. मी तर म्हणलं बुडवा बुडवा. मग ते म्हणले की 2दा बुडवायचं की 3दा बुडवायचं असते. मग म्हणलं की गणपतीला जसं 3दा बुडवतं तसं बुडवून टाका. तर हेच आमचं चालू असते थोडंसं फनी मोमेंट. आता एक्झॅक्ट आठवत नाही आणखी तिथे काय काय झालं, कारण मी आता आठवड्यानंतर हा व्लॉग एडिट करते. कारण आधीचे व्लॉग भरपूर होते. तर ते पलीकडचे आहेत ते माझे नंदबाई आहेत ना, तर त्यांचे जावई म्हणजे नंदबाईच्या मुलीचे मिस्टर, त्यांचं आताच लग्न झालं, हे 2-3 महिने झाले. तर त्यांचं पण कपल फोटोज थोडेसे काढले मी, व्हिडिओज काढले. नंतर त्यांना असे काहीतरी व्हिडिओ काढायचा होता, पण तिथपर्यंत पाणी काही येतच नव्हतं, नदीचं पाणी. मग काय ते पण फ्लॉप झालं. तर हे साई आहेत ननंदबाईचा मुलगा, तर त्यांना मॉम आणि डॅडचं काढायचं होतं, पण काय पाणीच आलं. म्हणजे असं होतं खूपदा, खूप व्हिडिओ आपले फ्लॉप होतात. तर फायनली इथे छान असं त्यांनी मॉम आणि डॅड काढलं आहे. तर अनुजा आणि यांचं ना खूप छान बॉन्डिंग आहे. आणि तुम्ही ना हा व्हिडिओ पूर्ण पाहिला की तुम्हाला खूप जास्त म्हणजे व्हिडिओज काढायला असे हे येतील की आयडिया येतील की तुम्ही बीचला गेल्याच्यानंतर असे व्हिडिओ काढू शकतात. तर अनुला माती खूप खूप आवडते, त्यामुळे तिने सगळी रेती अशी अंगाला हे करून घेतली होती. तर ताई तिला हसवत होत्या. मग चला म्हणलं एक व्हिडिओ काढूया तिचं. नंतर एका ठिकाणी आम्ही छान असं जेवायला थांबलो होतो, जेवण केलं आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता चाललो आहेत आम्ही घरी गेल्याच्या नंतर आम्हाला वॉटर पार्कला जायचं होतं, पण इतका उशीर झाला ना, आम्हाला 6 वाजले होते अक्षरशः घरी. आम्ही 4 वाजेपर्यंत आलो असं तरी पण वॉटर पार्क आमचे 2 तासात आवरलं असतं, पण आम्ही खूप उशिरा घरी आलो. त्यामुळे काय इथे जवळच एक सावित्री नदी आहे, तिथे सगळ्यांना नेलं, तिथे छान असे फोटोज काढले. नंतर म्हणलं चला आता बाहेरच काहीतरी जेवण करूया. जेवण तर नको म्हणले, कारण उशिरा जेवलो होतो आम्ही. तर म्हणलं चला थोडासा नाश्ता तरी करूया ॲटलिस्ट. तर मग इथे मंचुरियन खायला आम्ही सगळे आलो आहेत. छान असे मंचुरियन सगळ्यांनी एन्जॉय केले. अनुला अजिबात आवडत नाही, पण त्यावरची शेव थोडी खाती, त्यामुळे तिला सुकंच मंचुरियन दिलं होतं. थोडेसे फोटोज पाहून घ्या, कारण हे सगळी मेमरीज राहते शेवटी. फोटो गेले की म्हणजे व्हिडिओज नाही राहत, पण फोटोज राहतात कायम. त्यामुळे थोडेसे फोटोज हे पाहून घ्या. सगळे बीचवरचे फोटो आहेत. बीचवर छान असं आम्ही एन्जॉय केलं. कपलचे आमचे सगळ्यांचे फोटो छान असे काढले. माझे कपल काही आले नव्हते, त्यामुळे मग बाकीचे कपलचेच मी व्हिडिओ छान असे काढत होते. अनुचे माझे पण भरपूर फोटो काढले आहेत. सगळे इंस्टाग्रामला तुम्हाला पाहायला मिळतील. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जर का तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण आवडला तर. आणि हा वन पीस खरंच खूप सुंदर आहे, नक्की घ्या जर का तुम्हाला आवडला असेल तर. खूप रिजनेबल आहे, खूप कमी प्राईस आहे. चला मग भेटू उद्या. बाय.